हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय जीओसी आणि जीओसीमध्ये आपण मेन पॉईंट पाहतोय रिएक्शन इंटरमिडिएट्स. तर पाठीमागच्याला आपण रिएक्शन इंटरमिडिएट म्हणजे काय आणि कोणकोणते रिएक्शन इंटरमिडिएट आहेत ते आपण पाहिलं होतं. तर याच्यामध्ये आपण 6 रिएक्शन इंटरमिडिएट सांगितलेले आहेत. फर्स्ट इज कार्बोकॅटायन, सेकंड इज फ्री रॅडिकल, थर्ड इज कार्बेनियन, फोर्थ इज कार्बिन, 5 नंबर नायट्रेन अँड 6 नंबर बेन्झाईन. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट कंप्लीट केलेला आहे कोणता कार्बोकॅटायन. तर आज आपण पाहतोय सेकंड रिएक्शन इंटरमिडिएट फ्री रॅडिकल. पहा याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट माहीत पाहिजे व्हॉट इज मीन बाय फ्री रॅडिकल. तर फ्री रॅडिकलची डेफिनेशन काय पहा आपण फर्स्ट पाहूया फ्री रॅडिकलची डेफिनेशन. फर्स्ट आपण लिहितोय फ्री रॅडिकलची डेफिनेशन. फ्री रॅडिकल्स आर FR. फ्री रॅडिकल्स आर न्यूट्रल स्पेसीज. Free radicals are neutral species. Free radicals are neutral species with an unpaired electron. With an unpaired electron. This is the definition of free radical. फ्री रॅडिकल म्हणजे काय असतात? फ्री रॅडिकल्स आर न्यूट्रल स्पेसीज. तर फ्री रॅडिकल ह्या न्यूट्रल स्पेसीज असतात म्हणजे याच्यावरती कोणताही चार्ज नसतो, म्हणजे पॉझिटिव्ह चार्जही नसतो आणि निगेटिव्ह चार्जही नसतो. त्यामुळे आपण याला काय म्हणतो न्यूट्रल स्पेसीज विथ ॲन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. आणि याच्यावरती काय असतो एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतो. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजेच सिंगल इलेक्ट्रॉन असतो. ज्या स्पेसीज न्यूट्रल असतात आणि त्यांच्यावरती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतो अशा स्पेसीजला काय म्हणतो आपण फ्री रॅडिकल्स म्हणतो. आपण एक्झाम्पल्स पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल दिस इज H डॉट. तर हे डॉट म्हणजे काय आहे? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, सिंगल इलेक्ट्रॉन आहे. जेव्हा एखाद्या ॲटमवरती असा सिंगल डॉट लिहिलेला असेल किंवा एखाद्या स्पेसीजवरती असा सिंगल डॉट लिहिलेला असेल तर ते डॉट म्हणजे काय असणार आहे? इलेक्ट्रॉन असणार आहे, सिंगल इलेक्ट्रॉन, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. अँड दिस इज कॉल्ड फ्री रॅडिकल. मग आपल्याला काय म्हणता येईल? हायड्रोजन फ्री रॅडिकल. दिस इज हायड्रोजन फ्री रॅडिकल. सेम त्या टाईप आपल्याला म्हणता येईल Cl फ्री रॅडिकल म्हणजे क्लोरीन फ्री रॅडिकल. सेम त्या टाईप CH3 डॉट म्हणजेच मिथाइल फ्री रॅडिकल. नेक्स्ट आहे CH3CH2 डॉट म्हणजेच इथाइल फ्री रॅडिकल एट्सेट्रा. तर हे सर्व काय आहेत? फ्री रॅडिकल्स आहेत. पहा ॲटमवरती आणि स्पेसीजवरती जर सिंगल डॉट दिसला तर तो काय असणार आहे? फ्री रॅडिकल असणार आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट पाहूया फॉर्मेशन ऑफ न्यू पॉईंट आहे फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल्स. फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल्स. तर हे फ्री रॅडिकल्स कसे तयार होतात ते आपल्याला पाहायचं आहे. फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल्स. याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट लिहितोय फ्री रॅडिकल्स आर फॉर्म बाय फ्री रॅडिकल्स आर फॉर्म बाय होमोलिटिक क्लिवेज. होमोलिटिक क्लीवेज of covalent bond. Homolytic cleavage of covalent bond in the presence of helper. हेल्पर हा वर्ड आपण कुठे पाहिला होता? हेल्पर HELPR हेल्पर. होमोलिटिक बॉन्ड क्लिवेज. आपण बॉन्ड फ्युजन हा एक पाठीमागे आपण पॉईंट पाहिला होता. बॉन्ड फ्युजन देर आर 2 टाईप्स ऑफ बॉन्ड फ्युजन. फर्स्ट इज होमोलिटिक बॉन्ड फ्युजन अँड सेकंड इज हेटेरोलिटिक बॉन्ड फ्युजन. तर होमोलिटिक बॉन्ड फ्युजनलाच आपण काय म्हणतो? होमोलिसिस असं म्हणतो आणि हेटेरोलिटिक बॉन्ड फ्युजनलाच आपण काय म्हणतो? हेटेरोलिसिस म्हणतो. पाठीमागं आपण हा पॉईंट इन डिटेल पाहिलेला आहे. तर फ्री रॅडिकल्स कुठे तयार होतात? तर होमोलिटिक बॉन्ड क्लिवेज ऑफ कोव्हलंट बॉन्ड म्हणजे कोव्हलंट बॉन्डचं जेव्हा काय होतं होमोलिटिक क्लिवेज होतं तेव्हा काय तयार होतात? हे फ्री रॅडिकल्स तयार होतात इन दी प्रेझेन्स ऑफ हेल्पर HELPR. तर याचा मिनिंग मी तुम्हाला पाठ्यमाग पण सांगितलेला आहे. मी परत एकदा याचा तुम्हाला मिनिंग सांगतोय HELPR. पहा H म्हणजेच काय? तर H म्हणजे हीट. समजा आपण मॉलिक्यूलला हीट केलं, किती टेम्परेचरला हीट करायचं? 500 डिग्री सेल्सिअस और ग्रेटर दॅन 500 डिग्री सेल्सिअस. तर काय होतं? होमोलिटिक क्लिवेज होतं कोव्हलंट बॉन्डचं आणि काय तयार होतात? फ्री रॅडिकल तयार होतात. त्यानंतर हे ई म्हणजे काय आहे? तर ई म्हणजे इलेक्ट्रिसिटी. ई म्हणजेच काय? इलेक्ट्रिसिटी.
जर आपण मॉलिक्यूलमध्ये सोल्युशनमध्ये जर इलेक्ट्रिसिटी पास केली तर काय होतं, कोव्हॅलेंट बॉन्डचं होमोलिटिक क्लिवेज होतं. यल म्हणजेच काय, तर यल म्हणजे लाईट, यल म्हणजेच काय, लाईट. मग ही लाईट काय असू शकते, सनलाईट असू शकते किंवा UV लाईट पण असू शकते, सनलाईट ऑर UV लाईट. अँड दिस इज द सिम्बॉल ऑफ लाईट Hν. तर Hν हा काय आहे, लाईटचा सिम्बॉल आहे. ज्या वेळेस तुम्हाला ॲरोवरती Hν दिसेल त्या अर्थी तिथं काय यूज केलेलं आहे, सनलाईट यूज केलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे पी म्हणजे पॅरॉक्साईड, पी म्हणजेच काय, तर पॅरॉक्साईड. आणि लास्ट आहे आर म्हणजेच काय, तर रॅडिकल. तर आर म्हणजे काय, रॅडिकल. इन प्रेझेन्स ऑफ रॅडिकल म्हणजे एखादा रॅडिकल जर समजा एखाद्या रेशमध्ये असेल तर तो दुसऱ्या मॉलिक्यूलचं सुद्धा काय करतो, होमोलिटिक क्लिवेज करतो कोव्हॅलेंट बॉन्डचा आणि एक नवीन फ्री रॅडिकल्स तयार करतो. आलं लक्षात. फ्री रॅडिकल्स आर फॉर्म बाय होमोलिटिक क्लिवेज ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड इन दी प्रेझेन्स ऑफ हेल्पर HELPR हीट, इलेक्ट्रिसिटी, लाईट, पेरॉक्साईड, रॅडिकल. एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. समजा हा एक मॉलिक्यूल आहे, कोणता, AB हा एक मॉलिक्यूल आहे आणि A आणि B ह्या दोन ॲटममध्ये हा कोणता बॉन्ड आहे, तर हा कोणता बॉन्ड आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. जर समजा आपण याच्यावरती लाईट पास केली Hν लाईट, तर काय होतं, हा जो कोव्हॅलेंट बॉन्ड आहे तो होमोलिटिकली क्लिवेज होतो. होमोलिटिकली क्लिवेज होतो म्हणजेच काय होतं, तर ह्या बॉन्डमध्ये हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत, आपल्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, तर 2 इलेक्ट्रॉन असतात. त्यातला एक इलेक्ट्रॉन कोण घेतो, A ॲटम घेतो आणि एक इलेक्ट्रॉन कोण घेतो, B ॲटम घेतो. म्हणजे हा बॉन्ड काय झाला, ब्रेक झाला. ह्या बॉन्डचं काय झालं, क्लिवेज झालं. म्हणजे एक इलेक्ट्रॉन कोण घेईल, A घेईल आणि एक इलेक्ट्रॉन कोण घेईल, B घेईल. येते लक्षात. तर A आणि B पहा, A वरती सिंगल डॉट आहे, B वरती पण सिंगल डॉट आहे, म्हणून आपण याला काय म्हणतो, फ्री रॅडिकल्स. फ्री रॅडिकल्स म्हणजे फ्री रॅडिकल्स कसे तयार झाले, फ्री रॅडिकल्स आर फॉर्म बाय होमोलिटिक क्लिवेज ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड इन दी प्रेझेन्स ऑफ हेल्पर. मग इथं आपण काही यूज करू शकतो, H यूज करू शकतो, E यूज करू शकतो, L यूज करू शकतो, P यूज करू शकतो, R यूज करू शकतो. समजलं सर्व नाही. तर आपण याचे काही एक्झाम्पल्स पाहणार आहेत, हे फर्स्ट नोट डाऊन करा. आता आपण एक्झाम्पल्स पाहूया फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल्स. तर हे फ्री रॅडिकल्स कसे तयार होतात ते आपण पाहूया. पहा याच्यामध्ये एक्झाम्पल्स आता आपण पाहिलं होतं की होमोलिटिक क्लिवेज जर झालं कोव्हॅलेंट बॉन्डचं इन दी प्रेझेन्स ऑफ हेल्पर तर काय तयार होतात, फ्री रॅडिकल्स तयार होतात. हां, एक्झाम्पल फर्स्ट Cl2 मॉलिक्यूल. Cl2 मॉलिक्यूल आपण असं लिहू शकतो, Cl सिंगल बॉन्ड Cl इन दी प्रेझेन्स ऑफ लाईट Hν म्हणजे काय, तर लाईट. काय होणार पहा, Cl आणि Cl मध्ये हा जो सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड आहे ह्या बॉन्डचं काय होतं, होमोलिटिक क्लिवेज येतो म्हणजे होमोलायसिस होतं. होमोलायसिस होतं म्हणजे काय होतं, ह्या बॉन्डमध्ये जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला एक इलेक्ट्रॉन हा Cl ॲटम घेतो आणि एक इलेक्ट्रॉन हा Cl ॲटम घेतो. सांगा काय तयार होईल, मग Cl डॉट तयार होईल प्लस Cl डॉट तयार होईल. यांनाच आपण काय म्हणतो, फ्री रॅडिकल्स. आता इथं पहा सिंगल डॉट म्हणजे सिंगल इलेक्ट्रॉन हा कशावरती आहे, क्लोरीनवरती आहे आणि त्यामुळे आपण याला काय म्हणू शकतो, क्लोरीन फ्री रॅडिकल्स. तर हे काय तयार झाले, क्लोरीन फ्री रॅडिकल्स. एकदम सिंपल आहे. त्यानंतर पहा एक्झाम्पल सेकंड, इथेन मॉलिक्यूल. इथेन मॉलिक्यूल कसं लिहितो आपण, CH3 सिंगल बॉन्ड CH3. दिस इज इथेन मॉलिक्यूल इन दी प्रेझेन्स ऑफ लाईट Hν. काय होणार पहा, कार्बनमध्ये हा जो सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड आहे त्याचं काय होतं, होमोलिटिक क्लिवेज होतं. म्हणजे ह्या बॉन्डमधला एक इलेक्ट्रॉन हा कार्बन ॲटम घेतो आणि एक इलेक्ट्रॉन हा कार्बन ॲटम घेतो आणि आपल्याला काय मिळतात, CH3 डॉट प्लस CH3 डॉट अँड दिस इज कॉल्ड मिथाइल फ्री रॅडिकल्स. तर यांना काय म्हणायचं, मिथाइल फ्री रॅडिकल्स. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे थर्ड एक्झाम्पल मिथेन CH4 हा मॉलिक्यूल आपण असा लिहू शकतो, CH3 सिंगल बॉन्ड H असा लिहू शकतो इन दी प्रेझेन्स ऑफ लाईट. काय होणार पहा, कार्बन आणि हायड्रोजनमध्ये हा बॉन्ड आहे, ह्या बॉन्डमधला एक इलेक्ट्रॉन कार्बन ॲटम घेईल आणि एक इलेक्ट्रॉन हायड्रोजन ॲटम घेईल. काय तयार होईल, CH3 म्हणजेच मिथाइल फ्री रॅडिकल तयार होईल प्लस हायड्रोजन ॲटमवरती सिंगल इलेक्ट्रॉन येईल. दिस इज कॉल्ड हायड्रोजन फ्री रॅडिकल. दिस इज कॉल्ड मिथाइल फ्री रॅडिकल अँड दिस इज कॉल्ड हायड्रोजन फ्री रॅडिकल. एकदम सिंपल आहे. पाहिजे याच्यामध्ये फोर्थ एक्झाम्पल आपण घेऊया पॅरॉक्साईड. तर पॅरॉक्साईड म्हणजेच काय, ROOR.
जिथे ऑक्सिजनमध्ये सिंगल बॉन्ड असेल, काय सांगतो मी, जिथे ऑक्सिजनमध्ये कोणता बॉन्ड असेल, सिंगल बॉन्ड असेल, तो काय असतो, पॅरॉक्साईड असतो. आणि ऑक्सिजनमध्ये जो सिंगल बॉन्ड आहे तो खूप वीक असतो. म्हणजे हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड कसा असतो, एकदम वीक असतो. म्हणजे होमोलायसिस केलं तर काय होणार ह्या बॉन्डमधला एक इलेक्ट्रॉन कोण घेईल, हा ऑक्सिजन ॲटम घेईल आणि एक इलेक्ट्रॉन हा ऑक्सिजन ॲटम घेईल. काय तयार होईल सांगा, RO. ह्या ओवरती काय येणार, सिंगल इलेक्ट्रॉन येणार. काय येणार, RO सिंगल इलेक्ट्रॉन. इकडे पण काय आहे, RO सिंगल इलेक्ट्रॉन. हेच आपण अजून कसं लिहू शकतो, 2RO सिंगल इलेक्ट्रॉन. दिस इज कॉल्ड फ्री रॅडिकल. इथे लक्षात, इथे आपण काय लिहू शकतो, ट्वाईस मिथाइल फ्री रॅडिकल. इथे आपण लिहू शकतो ट्वाईस Cl फ्री रॅडिकल. इथे लक्षात. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे 5 नंबर एक्झाम्पल. इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे CH3CH डबल बॉन्ड CH2 H डॉट. तर H डॉट म्हणजे काय सांगा, तर H डॉट म्हणजे हायड्रोजन फ्री रॅडिकल. H डॉट म्हणजेच काय, हायड्रोजन फ्री रॅडिकल. इथे एक आपण मॉलिक्यूल घेतला आहे, कोणता, अल्किन. कार्बन डबल बॉन्डेड मॉलिक्यूलला आपण काय म्हणतो, अल्किन असं म्हणतो. इन दी प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन फ्री रॅडिकल. ही रिएक्शन आपल्याला पुढे हायड्रोकार्बन ह्या टॉपिकमध्ये पाहायचे आहे. अँटी ऑर्गॅनिक ग्रुप सुरूमध्ये आपल्याला हे रिएक्शन पाहिजे. काय होतं ह्या मॉलिक्यूलचं काय होतं, होमोलिटिक क्लिवेज होतो, होमोलायसिस होतं ह्या मॉलिक्यूलचं इन दी प्रेझेन्स ऑफ रॅडिकल. इथे आपण काय यूज केलं आहे, लाईट यूज केलं आहे. इथे आपण काय यूज केलं आहे, रॅडिकल यूज केलं आहे. ह्या मॉलिक्यूलचं काय होतं, होमोलायसिस होतं इन दी प्रेझेन्स ऑफ रॅडिकल. ह्या मॉलिक्यूलचं होमोलायसिस होत नाही, पण हायड्रोजन फ्री रॅडिकल इथे आल्यामुळं याचं काय होतं, होमोलायसिस होतं. काय होणार, कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्डमध्ये एक बॉन्ड कोणता असतो, सिग्मा बॉन्ड असतो. एक बॉन्ड कोणता असतो, पाय बॉन्ड असतो. पाय बॉन्ड कसा असतो, वीक असतो. पाय बॉन्ड कसा असतो, वीक असतो. त्यामुळे तो काय होणार, इझिली ब्रेक होणार इन दी प्रेझेन्स ऑफ रॅडिकल. समजा हा पाय बॉन्ड आहे, तर याच्यामध्ये जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत त्यातला एक इलेक्ट्रॉन हा कार्बन ॲटम घेईल, एक इलेक्ट्रॉन हा कार्बन ॲटम घेईल. येथे लक्षात CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2. एक इलेक्ट्रॉन हा कार्बन ॲटम घेईल, एक इलेक्ट्रॉन हा कार्बन ॲटम घेईल. येथे लक्षात, CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2. एक इलेक्ट्रॉन ह्या कार्बनने घेतला, एक इलेक्ट्रॉन ह्या कार्बनने घेतला. आता हायड्रोजनकडे पण एक इलेक्ट्रॉन आहे. इथे लक्षात, हायड्रोजनकडे पण काय आहे, एक इलेक्ट्रॉन आहे. हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन आहे. जर समजा ह्या हायड्रोजननं आणि ह्या कार्बननं इलेक्ट्रॉन शेअर केले, ह्या कार्बनकडे एक इलेक्ट्रॉन आहे, त्यानं हा इलेक्ट्रॉन शेअर केला. ह्या हायड्रोजनकडे पण एक इलेक्ट्रॉन आहे, त्यांनी पण तो शेअर केला. त्यामुळे करणार कार्बन आणि हायड्रोजनमध्ये काय तयार होईल, एक न्यू कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होईल ना, एक न्यू कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होईल. म्हणजे हा जो हायड्रोजन आहे, आपल्याला हे असं पण दाखवता येईल, हे आपल्याला असंही दाखवता येईल. H डॉट. कार्बनकडे एक इलेक्ट्रॉन आहे, हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन आहे. त्यामुळे कार्बन आणि Hमध्ये काय तयार होईल, कार्बन आणि Hमध्ये काय तयार होईल, सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होईल. म्हणजे ते आपण असं लिहू शकतो CH3 असं लिहू शकतो CH3. तर हा तयार झाला एक नवीन फ्री रॅडिकल. कार्बन ॲटमवरती काय आहे, सिंगल इलेक्ट्रॉन आहे, दिस इज फ्री रॅडिकल. येथे लक्षात जर समजा हायड्रोजन ॲटमकडे काय एक इलेक्ट्रॉन आहे. जर समजा ह्या हायड्रोजननं ह्या कार्बनसोबत इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट केला, ह्या कार्बनसोबत इलेक्ट्रॉन शेअर केला, तर काय होणार, कार्बन आणि ह्या Hमध्ये सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होणार. त्यामुळे हा जो H आहे तो H काय होणार, ह्या कार्बन ॲटमला अटॅच होईल आणि आपल्याला काय मिळेल इथं, CH2. इथे काय तयार झाला, हा फ्री रॅडिकल तयार झाला. म्हणजे हा हायड्रोजन याचा जो इलेक्ट्रॉन आहे, सिंगल इलेक्ट्रॉन, तो एकतर या कार्बनसोबत शेअर करतो किंवा ह्या कार्बनसोबत तो शेअर करू शकतो. तर आपल्याला हे 2 टाईपचे फ्री रॅडिकल्स मिळतात. येथे लक्षात. तर याच्यामध्ये हा जो फ्री रॅडिकल आहे तो फ्री रॅडिकल कोणता आहे, 2 डिग्री फ्री रॅडिकल आहे. दिस इज कॉल्ड 2 डिग्री फ्री रॅडिकल अँड दिस इज कॉल्ड 1 डिग्री फ्री रॅडिकल. सिंगल इलेक्ट्रॉन ज्या कार्बन ॲटमवरती आहे तो कार्बन ॲटम आहे 2 डिग्री कार्बन ॲटम अँड देअरफॉर दिस इज कॉल्ड 2 डिग्री फ्री रॅडिकल. इथे सिंगल इलेक्ट्रॉन ज्या कार्बन ॲटमवरती आहे, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन ज्या कार्बन ॲटमवरती आहे तो कार्बन ॲटम आहे 1 डिग्री कार्बन ॲटम अँड देअरफॉर दिस इज कॉल्ड 1 डिग्री फ्री रॅडिकल. समजले सर्वांना. तर हे झालं फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल्स. समजलं फ्री रॅडिकल कसे तयार होते, होमोलिटिक क्लिवेज ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड इन दी प्रेझेन्स ऑफ हेल्पर HELPR. नोट डाऊन. आता आपण काय पाहिलं, फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल्स. तर आता आपण न्यू पॉईंट पाहतोय, ऑर्बिटल डायग्राम. न्यू पॉईंट आहे ऑर्बिटल डायग्राम.
ऑर्बिटल डायग्राम ऑफ मिथाइल फ्री रॅडिकल. ऑर्बिटल डायग्राम ऑफ मिथाइल फ्री रॅडिकल. मिथाइल फ्री रॅडिकल म्हणजे आपण काय घेतलं, एक अल्काइल फ्री रॅडिकल घेतला आहे. अल्काइल फ्री रॅडिकल एक्झाम्पल मिथाइल फ्री रॅडिकल. मिथाइल फ्री रॅडिकल लिहिणार कसं, CH3 दिस इज कॉल्ड मिथाइल आणि कार्बोनेटमवरती काय द्यायचा, हा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन द्यायचा आहे. दिस इज कॉल्ड मिथाइल फ्री रॅडिकल. पहा याच्या आपल्याला काय पाहिजे आहे, ऑर्बिटल डायग्राम पाहिजे आहे. पहा याच्यामध्ये फर्स्ट मी काढतोय कार्बन ॲटम. पहा C. पहा ह्या Cला काय काय अटॅच आहेत, तर 3 H अटॅच आहेत. दिस इज फर्स्ट H, दिस इज सेकंड H, दिस इज सेकंड H अँड दिस इज थर्ड H. दिस इज थर्ड H. पहा ह्या कार्बोनेटमवरती काय आहे, सिंगल इलेक्ट्रॉन आहे, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे ह्या कार्बोनेटमवरती. आणि तो जो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे तो आहे P ऑर्बिटलमध्ये. P ऑर्बिटलचा शेप हा असा आहे, डंबेल शेप P ऑर्बिटल. आणि तो जो सिंगल इलेक्ट्रॉन आहे, हा सिंगल इलेक्ट्रॉन तो आहे ह्या P ऑर्बिटलमध्ये. P ऑर्बिटलमध्ये दिस इज कॉल्ड ऑड इलेक्ट्रॉन किंवा आपण याला म्हणू शकतो सिंगल इलेक्ट्रॉन किंवा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. ऑड इलेक्ट्रॉन, ऑड इलेक्ट्रॉन. दिस इज द ऑर्बिटल डायग्राम ऑफ मिथाइल फ्री रॅडिकल. NCERTमध्ये पण आपल्याला हेच डायग्राम दिलेले आहे मिथाइल फ्री रॅडिकलचे. आता पहा ह्या मिथाइल फ्री रॅडिकलची जी ऑर्बिटल डायग्राम आहे त्याच्यावरून आपण याचे काय लिहिणार आहेत, इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण लिहिणार आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फ्री रॅडिकल. तर फ्री रॅडिकलच्या कॅरेक्टरिस्टिक्स, इम्पॉर्टंट पॉईंट किंवा आपण याला म्हणू शकतो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फ्री रॅडिकल. तर कोणकोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत पहा, तर याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट लिहायचा आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स. इथे लिहितोच मी, न्यू पॉईंट आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फ्री रॅडिकल. तर फ्री रॅडिकलच्या कॅरेक्टरिस्टिक्स पहा कोणकोणत्या आहेत, तर याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट लिहायचा आहे हायली अनस्टेबल. हायली अनस्टेबल फ्री रॅडिकल्स हे कशा असतात, हायली अनस्टेबल असतात. हायली अनस्टेबल. सेकंड पॉईंट हायली रिएक्टिव्ह. हायली रिएक्टिव्ह. हायली रिएक्टिव्ह. हायली अनस्टेबल, हायली रिएक्टिव्ह. आता हायली अनस्टेबल का असतात आणि हायली रिएक्टिव्ह का असतात पहा. याचं ऑक्टेट कंप्लीट आहे का पहा. ज्या कार्बन ॲटमवरती सिंगल इलेक्ट्रॉन आहे त्याचं ऑक्टेट कंप्लीट आहे का. ऑक्टेट म्हणजे काय, तर व्हॅलेन्स शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन असायला पाहिजेत. आहेत का 8 इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स शेलमध्ये, तर नाही आहेत. किती इलेक्ट्रॉन्स आहेत, तर 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. पहा 7 इलेक्ट्रॉन्स कुठे आहेत, पहा ह्या बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, ह्या बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, ह्या बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, किती झाले 6. आणि हा एक इलेक्ट्रॉन म्हणजे टोटल किती झाले इलेक्ट्रॉन, तर 7 इलेक्ट्रॉन झाले. आणि 7 इलेक्ट्रॉन असणारी जी स्पेसिस आहे व्हॅलेन्स शेलमध्ये ती कशी असते, अनस्टेबल असते. जर व्हॅलेन्स शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील म्हणजे त्याचं ऑक्टेट जर कंप्लीट असेल तर ते आपण स्टेबल कन्सिडर करतो. पण याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि म्हणून ही स्पेसिस स्टेबल नाही आहे, ही कशी आहे, हायली अनस्टेबल आहे. आणि हायली अनस्टेबल असल्यामुळं हा काय करणार, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करू शकतो. काय करू शकतो, एक इलेक्ट्रॉन हा ॲक्सेप्ट करू शकतो किंवा हा इलेक्ट्रॉन शेअर करू शकतो. आणि त्यामुळे ही कशी आहे, हायली रिएक्टिव्ह आहे. इथे लक्षात, तर ही कशी आहे, हायली रिएक्टिव्ह आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण नेक्स्ट पॉईंट लिहू शकतो शॉर्ट लिव्ह. जसं मी तुम्हाला पाठिंबा सांगितलं होतं कार्बोकेटन कशा असतात, शॉर्ट लिव्ह. शॉर्ट लिव्ह म्हणजे काय, तर 10⁻⁻⁶ सेकंद एवढंच त्याचा काळ आहे शॉर्ट लिव्ह. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे 4 नंबर पॉईंट, 7 इलेक्ट्रॉन्स इन दी व्हॅलेन्स शेल. आताच आपण सांगितले 7 इलेक्ट्रॉन्स इन दी व्हॅलेन्स शेल. हा जो कार्बन ॲटम आहे ह्या कार्बन ॲटमच्या व्हॅलेन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. ऑक्टेट कंप्लीट आहे का सांगा, ऑक्टेट कंप्लीट नाही आहे. आणि त्यामुळेच हा कसा आहे, इलेक्ट्रॉन डेफिशियंट. तर हा कसा आहे, इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, इलेक्ट्रॉन डेफिशियंट. त्यानंतर याच्यामध्ये 6 नंबर पॉईंट लिहायचा आहे हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन ऑफ C डॉट. C डॉट म्हणजे काय, ज्या कार्बन ॲटमवरती सिंगल इलेक्ट्रॉन आहे, ज्या कार्बन ॲटमवरती हा ऑड इलेक्ट्रॉन आहे त्याचं आपल्याला काय लिहायचं आहे, हायब्रिडायझेशन लिहायचं आहे. पहा हायब्रिडायझेशन ऑफ C डॉट इज इक्वल टू, हायब्रिडायझेशन कसं करतात कार्बन ॲटमचं, नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस लोन पेअर. नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस लोन पेअर हायब्रिडायझेशन काढणं.
पहा आपण हे स्टार्टिंगलाच पाहिले हायब्रिडेशन कसं करतात ते नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस लोन पेअर सी डॉटचे किती सिग्मा बॉन्ड आहेत म्हणजे सिंगल इलेक्ट्रॉन ज्या कार्बन अटमवरती आहेत त्याचे सिग्मा बॉन्ड किती आहेत दिस इज सिग्मा बॉन्ड दिस इज सिग्मा बॉन्ड दिस इज सिग्मा बॉन्ड ऑल सिंगल बॉन्ड्स आर सिग्मा बॉन्ड जेवढे तुम्हाला सिंगल बॉन्ड दिसतील तेवढे सर्व काय असतात सिग्मा बॉन्ड असतात म्हणजे नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड किती झाले 3 प्लस लोन पेअर आहे का याच्यावरती तर लोन पेअर नाही आहे सिंगल इलेक्ट्रॉन आहे लोन पेअर नाही आहे त्यामुळे व्हॅल्यू किती येणार 0 3 + 0 = 3 हां व्हॅल्यू किती आले 3 आले आणि व्हॅल्यू जर 3 आली नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस लोन पेअरचे तर हायब्रिडायझेशन कोणतं असतं सांगा हायब्रिडायझेशन कोणतं असतं sp2 हायब्रिडायझेशन पहा म्हणजे हायब्रिडायझेशन ऑफ सी डॉट काय आहे sp2 हायब्रिडाइज म्हणजे ज्या कार्बन एटमवरती सिंगल इलेक्ट्रॉन आहे त्याचं हायब्रिडायझेशन काय असणार आहे sp2 हायब्रिडायझेशन असणार आहे आलं लक्षात आणि ज्याचं हायब्रिडायझेशन sp2 असतं त्याचा शेप काय असतं सांगा शेप किंवा आपण त्याला म्हणू शकतो जॉमेट्री शेप किंवा जॉमेट्री काय आहे पहा तर ट्रायगोनल प्लॅनर येते सर्वांच्या लक्षात पहा याचा जो शेप आहे तो शेप कसा आहे किंवा जिओमेट्री कशा आहे तर ट्रायगोनल प्लॅनर आहे ड्यू टू sp2 हायब्रिडायझेशन त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचा आहे 8 नंबर इट इज पॅरामॅग्नेटिक इन नेचर फ्री रॅडिकल्स आर पॅरामॅग्नेटिक इन नेचर तर फ्री रॅडिकल कसे असतात पॅरामॅग्नेटिक असतात तर हे पॅरामॅग्नेटिक कधी असतात जेव्हा यांच्यामध्ये काय असतो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जर पेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तर ते डायमॅग्नेटिक असतात पेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तर डायमॅग्नेटिक आणि ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस असेल ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस अनपेअर्ड इलेक्ट्रॉन स्पेसिस असेल तर ती कशी असते पॅरामॅग्नेटिक असते आलं लक्षात तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन कसे आहेत ऑड इलेक्ट्रॉन्स आहेत ना 7 इलेक्ट्रॉन्स आहेत ऑड इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ज्याच्यामध्ये ऑड इलेक्ट्रॉन असतात त्याला आपण काय म्हणतो पॅरामॅग्नेटिक असं म्हणतो येते लक्षात पहा किती पॉईंट झाले ते 8 पॉईंट झाले पहा फर्स्ट पॉईंट काय सांगायचं आहे इट इज हायली अनस्टेबल इट इज हायली रिएक्टिव्ह इट इज शॉर्ट लिव्ह 7 इलेक्ट्रॉन्स इन दी व्हॅलेन्शियल इट इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट हायब्रिडायझेशन ऑफ सी डॉट इज sp2 हायब्रिडाइज sp2 द शेप और जिओमेट्री ऑफ सी डॉट free radical is trigonal planar and last is it is paramagnetic in nature due to the presence of odd electrons. Note down. पहा झाले सर्वांचं लिहून याच्यामध्ये आपल्याला काय लिहायचं एक इम्पॉर्टंट नोट लिहायचे आहे पहा नोट काय आहे पहा ती एक इम्पॉर्टंट नोट आपण लिहितोय पहा फ्री रॅडिकलचे आपण जिओमेट्री काय सांगितले तर फ्री रॅडिकलचे आपण जिओमेट्री काय सांगितले ट्रायगोनल प्लॅनर सांगितले पण जर समजा पहा नोटमध्ये आपण काय लिहितोय नोटमध्ये आपण लिहितोय इफ इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम attach to C dot then shape or geometry of free radical is pyramidal पहा पिरॅमिडल पण याची जिओमेट्री आहे पण ती कधी जर समजा सी डॉटला इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम अटॅच असतील तर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम म्हणजे मग कोणते माहिती आहेत म्हणजे हॅलोजन आहेत हॅलोजन कशा आहेत इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम आहेत जर समजा सी डॉटला इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम अटॅच असतील तर त्याची जिओमेट्री किंवा जो शेप आहे फ्री रॅडिकलचा तो कसा असणार आहे पिरॅमिडल असणार आहे आलं लक्षात ट्रायगोनल प्लॅनर ही जी आपण जिओमेट्री सांगितले ते कसे सांगितले तर अल्काइल फ्री रॅडिकलची जेवढे पण तुम्हाला अल्काइल फ्री रॅडिकल दिसतील अल्काइल फ्री रॅडिकल त्या सर्वांची जिओमेट्री काय असणार आहे ट्रायगोनल प्लॅनर असणार अल्काइल फ्री रॅडिकल मग तो मिथाइल फ्री रॅडिकल असेल इथाइल फ्री रॅडिकल असेल एन प्रोपाइल फ्री रॅडिकल असेल आयसोप्रोपाइल फ्री रॅडिकल असेल कोणताही तुम्ही अल्काइल फ्री रॅडिकल घ्या त्याची जिओमेट्री काय असणार ट्रायगोनल प्लॅनर पण जर समजा सी डॉटला जर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम अटॅच असेल तर त्याची जिओमेट्री कशी असते पिरॅमिडल असते त्याचं रिझन काय पहा ते आपण पाहूया पहा आता आपण ट्रायगोनल प्लॅनर हे जिओमेट्री दाखवली होती आपण
पहा दिस इज ट्रायगोनल प्लॅनर. हा काय आहे अल्काइल फ्री रॅडिकल आहे. अल्काइल फ्री रॅडिकल दिस इज ट्रायगोनल प्लॅनर. दिस इज ट्रायगोनल प्लॅनर. कार्बन ॲटमला काय अटॅच आहेत हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत. जर समजा आपण हे एक्झाम्पल घेतलं कोणतं एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल CF3 डॉट किंवा CCl3 डॉट. पहा ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहे फ्लोरीन. तीनही फ्लोरीन आहेत. ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहे तीनही फ्लोरीन. म्हणजे ज्या कार्बन ॲटमवरती सिंगल इलेक्ट्रॉन आहे त्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहेत इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम अटॅच आहेत. आणि त्यामुळे यांचा जो शेप आहे तो शेप कसा आहे यांचा शेप आहे पिरॅमिडल. यांचा शेप कसा आहे पिरॅमिडल. आता पिरॅमिडल यांचा शेप काय आहे त्याचं रिझन काय पहा आपण हे ड्रॉ करतोय सी. पहा ह्या सेवरती काय आहे डॉट आहे. पहा ह्या सेला काय अटॅच आहेत फ्लोरीन अटॅच आहेत ना. ह्या सेला काय अटॅच आहेत फ्लोरीन अटॅच आहेत. पहा मी हा सी असा दाखवतोय. पहा ह्या सेला काय अटॅच आहेत 3 फ्लोरीन F. पण आपण पाठीमागे सांगितलं आहे की जसे नायट्रोजन ॲटमवरती 1 लोन पेअर असते, ऑक्सिजन ॲटमवरती 2 लोन पेअर असतात, तसं फ्लोरीन ॲटमवरती किती लोन पेअर असतात तर फ्लोरीन ॲटमवरती 3 लोन पेअर असतात. 3 लोन पेअर दिस इज फर्स्ट लोन पेअर, दिस इज सेकंड लोन पेअर, दिस इज थर्ड लोन पेअर. याच्यावरती पण काय आहेत 3 लोन पेअर्स आहेत. याच्यावरती पण काय आहेत 3 लोन पेअर्स आहेत. 3 लोन पेअर्स. पहा कार्बन ॲटमवरती काय सिंगल इलेक्ट्रॉन. ह्या इलेक्ट्रॉन्समध्ये आणि फ्लोरीनवरती जे लोन पेअर्स आहेत फ्लोरीन ॲटमवरती ज्या लोन पेअर्स आहेत त्यांच्यामध्ये काय होतं रिपल्शन होतं. इलेक्ट्रॉनमध्ये काय होतं रिपल्शन. हे लोन पेअर म्हणजेच काय तर इलेक्ट्रॉन असतात. हे इलेक्ट्रॉन्स आणि हे इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये काय होतं रिपल्शन होतं. तसं इथं रिपल्शन होत नाही. हायड्रोजन ॲटमवरती लोन पेअर नसतात. हायड्रोजन ॲटमवरती लोन पेअर नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला इथं जिओमेट्री कोणते पाहायला मिळते ट्रायगोनल प्लॅनर. पण तसं इथं नाही आहे. पहा ह्या इलेक्ट्रॉन्समध्ये आणि फ्लोरीन ॲटमवरती ज्या लोन पेअर्स आहेत त्यांच्यामध्ये काय होतं रिपल्शन होतं आणि त्यामुळे हे जे फ्लोरिन्स आहेत ते फ्लोरीन काय होतात रिपल्शनमुळं थोडेसे खाली खेचले जातात. म्हणजेच आपल्याला हेच स्ट्रक्चर आपल्याला पहा हे असं दिसतं सी. ह्या सेवरती आहे ही सीवरती काय हा सिंगल इलेक्ट्रॉन, त्यानंतर हा फर्स्ट फ्लोरीन, त्यानंतर हा सेकंड फ्लोरीन आणि त्यानंतर हा थर्ड फ्लोरीन. तर काय होतं ते रिपल्शनमुळं हे फ्लोरीन काय होतं थोडंसं ह्या साईडला झुकले जातात. पहा हेच हायड्रोजन थोडे असे करा तर तुम्हाला अशी जिओमेट्री पाहायला मिळेल. अँड दिस इज कॉल्ड पिरॅमिडल जिओमेट्री. दिस इज पिरॅमिडल. येते लक्षात. पहा जर समजा सी डॉटला इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम अटॅच असतील तर त्याचा शेप आपल्याला कसा पाहायला मिळतो पिरॅमिडल. लक्षात. अदरवाईज सर्व अल्काइल फ्री रॅडिकलमध्ये त्याचा शेप कसा असतो ट्रायगोनल प्लॅनर. म्हणजे लक्षात फ्री रॅडिकलच्या 2 जिओमेट्री आहेत. एक आहे ट्रायगोनल प्लॅनर आणि दुसरे आहे पिरॅमिडल. मग ट्रायगोनल प्लॅनर कधी असते आणि पिरॅमिडल कधी असते ते फक्त लक्ष ठेवा. याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नोट डाऊन करा. हे पहा आपण न्यू पॉईंट पाहतोय स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल. जसं आपण पाठीमागं स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन पाहिलं होतं सेम त्या टाईप स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल आहे. जर तुम्हाला स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन हा जर पॉईंट तुम्हाला समजला असेल तर स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल एकदम इझी आहे. सेम त्या टाईप आहे स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. जर स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन जर तुम्हाला समजला असेल तर स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल 100% तुम्हाला समजणार. स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन जर कोणी हा व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही तो फर्स्ट व्हिडिओ पहा स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. त्याच्यामध्ये इन डिटेल आपण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ते जर तुम्हाला एक्सप्लेनेशन समजलं असेल तर इथलं एक्सप्लेनेशन तेच आहे स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल. तर आपण पॉईंट स्टार्ट करूया. स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल. पहा न्यू पॉईंट आहे. पहा न्यू पॉईंट स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल्स. स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल्स. तर याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट लिहायचं आहे द स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल्स डिपेंड्स ऑन फॉलोविंग 3 फॅक्टर्स. डिपेंड्स ऑन following 3 factors. Depends on following 3 factors. First factor is inductive effect. First कोणता आहे inductive effect. Second आहे hyper conjugation. Second is hyper conjugation आणि थर्ड आहे mesomeric effect. Third is mesomeric effect. हे I effect म्हणजे काय लक्षात येते inductive effect, सेकंड हायपर कॉन्जुगेशन अँड थर्ड इज मेसोमेरिक इफेक्ट.
पहा फ्री रॅडिकलची स्टॅबिलिटी डिपेंड कशावरती आहे तर 3 फॅक्टरवरती डिपेंड आहे. कोणते 3 फॅक्टर? फर्स्ट इज इंडक्टिव्ह इफेक्ट, सेकंड इज हायपर कॉन्जुगेशन अँड थर्ड इज मेसोमेरिक इफेक्ट म्हणजेच रेझोनन्स इफेक्ट. आलं लक्षात? तर कार्बोकेटाची स्टॅबिलिटीसुद्धा ह्याच 3 फॅक्टरवरती डिपेंड होते. त्यानंतर आपण लिहा स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ फ्री रॅडिकल. स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ फ्री रॅडिकल. फ्री रॅडिकलचे स्टॅबिलिटी ऑर्डर काय पहा +m +H +I रेफरन्स -I -H -M. हेच ऑर्डर आपण कुठे लिहिले होते? हेच ऑर्डर आपण कुठे लिहिले होते? कार्बोकेटांमध्ये पण लिहिले होते. माहिरे हा तुम्हाला एक वर्ड सांगितला होता. माहिरे MHI पॉझिटिव्ह आहेत, रेफरन्सच्या नंतरचे निगेटिव्ह आहेत. उलटेचे माहिरे, इकडनं यायचं आहे माहिरे. एकदम सिंपल आहे. पहा सेंटरला काय आहे? रेफरन्स आहे. तर पाठीमाग आपण जसं स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेट पाहिलं होतं सेम त्या टाईप फ्री रॅडिकलची स्टॅबिलिटी ऑर्डर आपल्याला दिसायला लागले. +M +H +I रेफरन्स -I -H -M. आलं लक्षात? तर आपण याचे काय एक्झाम्पल्स पाहूया. फर्स्ट आहे नोट डाऊन करा. झाले सर्वांचं लिहून? आपण याचे काही एक्झाम्पल्स पाहूया म्हणजे लक्षात येईल. एक्झाम्पल्स तर याच्यामध्ये मी फर्स्ट काढतोय अल्काइल फ्री रॅडिकल्स CH3 ह्या कार्बन ॲटमवरती आहे डॉट. त्यानंतर सेकंड आहे CH3 डॉट. देन थर्ड फ्री रॅडिकल आहे CH2 डॉट आणि लास्ट आहे CH3 डॉट. विच फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल अँड विच फ्री रॅडिकल इज लिस्ट स्टेबल. समजा हे तुम्हाला 4 फ्री रॅडिकल दिले आणि विचारलं विच ऑफ दी फॉलोइंग फ्री रॅडिकल इज मोस्ट स्टेबल किंवा विचारतात विच ऑफ दी फॉलोइंग फ्री रॅडिकल इज लिस्ट स्टेबल किंवा यांचे काय विचारले जाते तर यांचे विचारले जाते इन्क्रीजिंग ऑर्डर किंवा डिक्रीजिंग ऑर्डर पण विचारली जाते. तर आपण फर्स्ट बघूया यांची स्टॅबिलिटी ऑर्डर. तर कोणते कंपाऊंड आहेत सांगा हे? तर हे आहेत फ्री रॅडिकल. ओके, तर हे आहेत फ्री रॅडिकल. ज्या कार्बन ॲटमवरती सिंगल डॉट आहे त्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहेत? अल्काइल ग्रुप अटॅच आहेत. ज्या कार्बन ॲटमवरती सिंगल डॉट आहे त्याला काय अटॅच आहेत? तर अल्काइल ग्रुप अटॅच आहेत. अल्काइल ग्रुप हा नेहमी कोणता इफेक्ट दाखवतात? तर पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतात. बरोबर, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. हा कार्बन ॲटम कसा आहे? इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. याच्या फॅलेन्शियलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. याला इलेक्ट्रॉनची गरज आहे. हा अनस्टेबल आहे आणि अनस्टेबल असल्यामुळं याला जर कोणी इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करत असेल, इलेक्ट्रॉन देत असेल तर काय होणार पहा याची स्टॅबिलिटी काय होणार? इन्क्रीज होणार जर कोण इलेक्ट्रॉन देणार असेल तर. ह्या एक्झाम्पल्समध्ये ज्या कार्बन ॲटमवरती सिंगल डॉट आहे, सिंगल इलेक्ट्रॉन आहे त्याला काय अटॅच आहेत? अल्काइल ग्रुप अटॅच आहेत. अल्काइल ग्रुप कोणता इफेक्ट दाखवतात? पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतात. +I इफेक्ट दाखवतात आणि +I इफेक्ट कोण दाखवतात? तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. याचा अर्थ हे CH3 काय आहेत? इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहेत. म्हणजे ह्या कार्बन ॲटमला हे CH3 काय करतात? इलेक्ट्रॉन डोनेट करतात. दिस इज कॉल्ड +I इफेक्ट. अजून एक याच्यामध्ये इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. हे फ्री रॅडिकल्स आहेत. पहा हायपर कॉन्जुगेशन आपण एक इफेक्ट पाहिलं होतं हायपर कॉन्जुगेशन. तर हायपर कॉन्जुगेशन आपल्याला कोणकोणत्या कंपाऊंडमध्ये पाहायला मिळतं? कार्बोकेटांमध्ये पाहायला मिळतो, अल्किनमध्ये पाहायला मिळतो, फ्री रॅडिकलमध्ये पाहायला मिळतो आणि अल्काइल बेन्झिनमध्ये पाहायला मिळतो. हे आपण पाठीमागं हायपर कॉन्जुगेशन हा एका सेपरेट व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलं होतं. इंडक्टिव्ह इफेक्टपेक्षा हायपर कॉन्जुगेशन हा कसा आहे? स्ट्रॉंग इफेक्ट आहे. पहा जेव्हा इंडक्टिव्ह इफेक्ट आणि हायपर कॉन्जुगेशन एका स्पेसिसमध्ये आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे दोन्ही इफेक्ट जेव्हा आपल्याला ॲट ए टाईम पाहायला मिळतात तेव्हा डॉमिनंट इफेक्ट कोणता आहे? तर हायपर कॉन्जुगेशन हा डॉमिनंट आहे. हायपर कॉन्जुगेशन हा स्ट्रॉंग आहे. तिथे काय करायचा? इंडक्टिव्ह इफेक्ट निग्लेक्ट करायचा. फक्त कोणता कन्सिडर करायचा? हायपर कॉन्जुगेशन. पहा इथे काय आहे? तर हायपर कॉन्जुगेशन आहे. हे फ्री रॅडिकल्स आहेत. फ्री रॅडिकल्समध्ये आपल्याला हायपर कॉन्जुगेशन पाहायला मिळतो आणि इंडक्टिव्ह इफेक्ट पण पाहायला मिळतो. परंतु हायपर कॉन्जुगेशन स्ट्रॉंग असल्यामुळं आपण इथं काय कन्सिडर करतोय? ओनली हायपर कॉन्जुगेशन. विच इज अल्फा कार्बन ॲटम.
सिंगल इलेक्ट्रॉन ज्या कार्बन ॲटमवरती आहे त्याला जे कार्बन ॲटम अटॅच असतात त्यांना आपण काय म्हणतो अल्फा कार्बन ॲटम म्हणतो. आणि अल्फा कार्बन ॲटमवरती जे एच असतात त्या एचला आपण काय म्हणतो अल्फा एच असं म्हणतो. जसा टोटल याच्यामध्ये किती अल्फा एच आहेत, हे 3 आणि हे 3 टोटल किती झाले सांगा 9 अल्फा एच. इथे सांगा किती अल्फा एच आहेत. दिस इज अल्फा कार्बन, दिस इज ऑल्सो अल्फा कार्बन. हे 3 आणि हे 3 टोटल किती झाले 6 अल्फा एच. याच्यामध्ये सांगा दिस इज अल्फा कार्बन ॲटम 3 अल्फा एच. याच्यामध्ये अल्फा कार्बन ॲटम आहे का, नाही आहे. अल्फा कार्बन ॲटम नाही आहे म्हणजे अल्फा एच असतील का, नाहीत. नो अल्फा एच. पहा ज्याच्यामध्ये जास्त अल्फा एच त्याच्या आपल्याला जास्त काय पाहायला मिळतात, एच एस पाहायला मिळतात, हायपर कॉन्ज्युगेटिव्ह स्ट्रक्चर पाहायला मिळतात. आणि ज्याच्यामध्ये जास्त हायपर कॉन्ज्युगेटिव्ह स्ट्रक्चर तो फ्री रॅडिकल मोर स्टेबल. सेम पॉईंट आपण कुठे पाहिलं होता, कार्बोकेटांमध्ये पाहिलं होता. सांगा कोणता फ्री रॅडिकल मोर स्टेबल आहे. दिस इज कॉल्ड टर्शरी ब्युटाइल फ्री रॅडिकल. दिस इज कॉल्ड आयसोप्रोपाइल फ्री रॅडिकल. दिस इज कॉल्ड इथाइल फ्री रॅडिकल अँड मिथाइल फ्री रॅडिकल. टर्शरी ब्युटाइल फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल दॅन आयसोप्रोपाइल रॅडिकल is more stable than ethyl free radical is more stable than methyl free radical. त्यानंतर हा जो फ्री रॅडिकल आहे तो फ्री रॅडिकल कोणता आहे सांगा, 3 डिग्री फ्री रॅडिकल आहे ना. पहा सिंगल इलेक्ट्रॉन ज्या कार्बन ॲटमवरती आहे तो कार्बन किती कार्बन ॲटमला अटॅच आहे, 3 कार्बन ॲटमला अटॅच आहे. आणि त्यामुळे ह्या कार्बनला आपण काय म्हणतो 3 डिग्री कार्बन ॲटम असं म्हणतो. आणि 3 डिग्री कार्बन ॲटमवरती जर सिंगल डॉट असेल, सिंगल इलेक्ट्रॉन असेल तर तो कार्बन ॲटम कोणता होईल 3 डिग्री कार्बन ॲटम होईल. आणि 3 डिग्री कार्बन ॲटमवरती जर सिंगल इलेक्ट्रॉन असेल तर तो झाला 3 डिग्री फ्री रॅडिकल. येथे लक्षात दिस इज कॉल्ड 3 डिग्री फ्री रॅडिकल. हा सांगा कोणता आहे, दिस इज कॉल्ड 2 डिग्री फ्री रॅडिकल. दिस इज कॉल्ड 1 डिग्री फ्री रॅडिकल अँड दिस इज कॉल्ड मिथाइल फ्री रॅडिकल. विच फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल. 3 डिग्री फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल दॅन 2 डिग्री फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल दॅन 1 डिग्री फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल दॅन मिथाइल फ्री रॅडिकल. एकदम सिंपल आहे. आणि सेम ऑर्डर आपण कार्बोकेटाईनची पण लिहिली होती. 3 डिग्री कार्बोकेटाईन इज मोर स्टेबल दॅन 2 डिग्री कार्बोकेटाईन इज मोर स्टेबल दॅन 1 डिग्री कार्बोकेटाईन इज मोर स्टेबल दॅन मिथाइल कार्बोकेटाईन. आणि सेम त्या टाईप फ्री रॅडिकलमध्ये पण आहे. ओके. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड पहा. एक्झाम्पल सेकंड आहे CH2 डबल बॉन्ड CH2 डॉट आणि सेकंड फ्री रॅडिकल आहे CH3 CH2 डॉट. विच फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल, फर्स्ट और सेकंड, काय सांगता येईल. पहा इथे काय आहे पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड फ्री रॅडिकल. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड फ्री रॅडिकल म्हणजे याच्यामध्ये काय आहे कॉन्ज्युगेशन आहे. कॉन्ज्युगेशन म्हणजेच आपल्याला याच्यामध्ये काय पाहायला मिळतो रेझोनन्स पाहायला मिळतो. कारण कंडिशन कॉन्ज्युगेशनची आहे ना, पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड सिंगल इलेक्ट्रॉन कॉन्ज्युगेशन. आणि जिथे कॉन्ज्युगेशन असतं तिथे आपल्याला काय पाहायला मिळतो रेझोनन्स पाहायला मिळतो. इथे आहे का कॉन्ज्युगेशन, तर इथे कॉन्ज्युगेशन नाही आहे. इथे सिम्पली काय आहे दिस इज अल्फा कार्बन ॲटम. अल्फा कार्बन ॲटमला 2 एच अटॅच आहेत त्यामुळे इथे 2 अल्फा एच आहेत. आणि जिथे अल्फा एच असतात तिथे आपल्याला काय पाहायला मिळतो हायपर कॉन्ज्युगेशन. विच फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल, रेझोनन्स फ्री रॅडिकल. रेझोनन्सवाला फ्री रॅडिकल हा कसा आहे सांगा मोर स्टेबल आहे. येथे लक्षात. तर रेझोनन्सवाला फ्री रॅडिकल हा कसा असतो मोर स्टेबल असतो. हायपर कॉन्ज्युगेशनपेक्षा रेझोनन्सवाला फ्री रॅडिकल हा कसा आहे मोर स्टेबल आहे. येथे लक्षात सर्वांच्या, हे नोट डाऊन करा. झाले सर्वांचं लिहून हे. आपण थर्ड एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल थर्ड. विच फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल, फर्स्ट और सेकंड. पहा इथे काय आहे पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड सिंगल डॉट आहे म्हणजे कॉन्ज्युगेशन आहे म्हणजे रेझोनन्स आहे. याच्यामध्ये काय आहे रेझोनन्स आहे. याच्यामध्ये पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड सिंगल डॉट आहे. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड फ्री रॅडिकल म्हणजेच काय आहे
कॉन्जुगेशन आहे म्हणजेच काय आहे, रेझोनन्स आहे. आता दोन्हीमध्ये पण काय आहे, रेझोनन्स आहे. मग कोणता फ्री रॅडिकल मोर स्टेबल असेल, तर हे आपण पाठीमागे पण कार्बोकेटनमध्ये डिस्कस केलेलं आहे. फक्त डॉटच्या जे काय होतं पॉझिटिव्ह चार्ज होतं, बस एवढंच फक्त फरक आहे. याच्या आपल्याला रेझोनेटिंग स्ट्रक्चर जास्त पाहायला मिळतात, मोर रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स, आणि याच्या आपल्याला लेस रेझोनेटिंग स्ट्रक्चर पाहायला मिळतात. मोर रेझोनेटिंग स्ट्रक्चर, लेस रेझोनेटिंग स्ट्रक्चर. ज्या फ्री रॅडिकलमध्ये जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर पाहायला मिळतील तो फ्री रॅडिकल कसा असतो, मोर स्टेबल असतो. येते लक्षात. सांग कोणता फ्री रॅडिकल आहे हा, याचं नाव काय सांगितलं होतं आपण, बेन्झिनला जो कार्बन ॲटम आहे त्या कार्बनला आपण काय म्हणतो, बेन्झाईल कार्बन म्हणतो. बेन्झाईल कार्बन ॲटमवरती सिंगल डॉट आहे आणि त्यामुळे याला आपण काय म्हणतो, बेन्झाईल फ्री रॅडिकल. हा कोणता फ्री रॅडिकल आहे, नाव काय याचं, दिस इज कॉल्ड अलाइल फ्री रॅडिकल. आहे ना लक्षात, अलाइल फ्री रॅडिकल. डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला जो कार्बन ॲटम अटॅच असतो त्या कार्बनला आपण काय म्हणतो, अलाइल कार्बन म्हणतो. आणि अलाइल कार्बन ॲटमवरती सिंगल डॉट आहे आणि त्यामुळे आपण याला काय म्हणतो, अलाइल फ्री रॅडिकल असं म्हणतो. येते लक्षात. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट 4 नंबर एक्झाम्पल आहे, CH2 डबल बॉन्ड CH, CH2 डॉट, CH2 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH3 डॉट, आणि CH2 डबल बॉन्ड CH, CH3 डॉट. विच फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल, फर्स्ट, सेकंड और थर्ड. मला सांग हे कोणते फ्री रॅडिकल आहेत, तर हे सर्व कोणते फ्री रॅडिकल आहेत, तर अलाइल फ्री रॅडिकल्स आहेत. हे सर्व कोणते आहेत, अलाइल फ्री रॅडिकल्स आहेत. अलाइल कार्बन ॲटमवरती सिंगल डॉट आहे, अलाइल कार्बन ॲटमवरती सिंगल इलेक्ट्रॉन आहे, अलाइल कार्बन ॲटमवरती सिंगल इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे हे सर्व कोणते आहेत, अलाइल फ्री रॅडिकल्स आहेत. विच फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल. हा कोणता आहे, दिस इज 1 डिग्री अलाइल फ्री रॅडिकल. हा कोणता आहे सांगा, दिस इज 2 डिग्री अलाइल फ्री रॅडिकल. आणि हा कोणता आहे, 3 डिग्री अलाइल फ्री रॅडिकल. विच अलाइल फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल. याच्यामध्ये फक्त काय आहे, ओनली रेझोनन्स. याच्यामध्ये काय, रेझोनन्स प्लस हायपर कॉन्जुगेशन आहे. रेझोनन्स पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड फ्री रॅडिकल म्हणजे कॉन्जुगेशन म्हणजे रेझोनन्स, प्लस याच्यामध्ये काय येतं लक्षात, याच्यामध्ये काय आहे, ओनली रेझोनन्स. याच्यामध्ये काय आहे, रेझोनन्स प्लस हायपर कॉन्जुगेशन. रेझोनन्स का, पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड फ्री रॅडिकल, आणि हायपर कॉन्जुगेशन का, सिंगल इलेक्ट्रॉन ज्या कार्बन ॲटमवरती आहे त्याच्या ॲडजस्टंटला जो सॅच्युरेटेड कार्बन ॲटम असतो त्याला आपण काय म्हणतो, अल्फा कार्बन ॲटम म्हणतो. अल्फा कार्बन ॲटमवरती जे एच आहेत त्यांना आपण काय म्हणतो, अल्फा एच. याचा अर्थ इथं रेझोनन्स पण आहे आणि हायपर कॉन्जुगेशन पण आहे. किती अल्फा एच आहे सांगितलं, तर इथे आहे 3 अल्फा एच, 3 अल्फा एच. इथे काय आहे रेझोनन्स आहे, यस याच्यामध्ये रेझोनन्स आहे, प्लस याच्यामध्ये हायपर कॉन्जुगेशन पण आहे. हे 2 कार्बन ॲटम कोणते आहेत, अल्फा कार्बन ॲटम आहेत. तर हे 2 कोणते आहेत, अल्फा कार्बन ॲटम. त्यांना जे एच अटॅच असतात त्यांना आपण काय म्हणतो, अल्फा एच. टोटल किती झाले अल्फा एच, तर 6 अल्फा एच. विच फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल. सांगा आता पटकन कोणता फ्री रॅडिकल मोर स्टेबल असेल, रेझोनन्स प्लस हायपर कॉन्जुगेशनवाला मोर स्टेबल असेल. मग दोन्हीमध्ये पण आहे, तर इथे अल्फा एच जास्त आहेत, इथे अल्फा एच कमी आहेत, आणि त्यामुळे 3 डिग्री अलाइल फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल दॅन 2 डिग्री अलाइल फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल दॅन 1 डिग्री अलाइल फ्री रॅडिकल. इथे लक्षात नोट डाऊन करा. हे झाले नोट डाऊन करून. याच्यामध्ये आपण नेक्स्ट 5 नंबर एक्झाम्पल पाहूया. हां 5 नंबर एक्झाम्पल आहे. दिस इज बेन्झीन रिंग CH2 डॉट, बेन्झीन रिंग CH3 डॉट, बेन्झीन रिंग CH3 डॉट. विच फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल. दिस इज 1 डिग्री बेन्झाईल. इथे लक्षात, तर हा कोणता आहे, 1 डिग्री बेन्झाईल फ्री रॅडिकल. हा कोणता आहे, 2 डिग्री बेन्झाईल फ्री रॅडिकल, 2 डिग्री बेन्झाईल. अँड दिस इज कॉल्ड
3 डिग्री बेंझाईल फ्री रॅडिकल. विच फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल. इथे फक्त काय आहे ओनली रेझोनन्स. इथे रेझोनन्स प्लस हायपर कॉन्जुगेशन आहे. इथे पण काय आहे रेझोनन्स प्लस हायपर कॉन्जुगेशन आहे. पण इथं हायपर कॉन्जुगेशन जास्त आहे. इथे 6 अल्फा एच आहेत, इथे 3 अल्फा एच आहेत आणि त्यामुळे 3 डिग्री बेंझाईल फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल दॅन 2 डिग्री बेंझाईल फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल दॅन 1 डिग्री बेंझाईल फ्री रॅडिकल. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे 6 नंबर एक्झाम्पल. दिस इज फर्स्ट बेंझीन रिंग C. Which free radical is more stable? Which free radical is more stable? This is benzyl free radical. हा कोणता आहे डायफिनाइल मिथाइल फ्री रॅडिकल अँड दिस इज ट्रायफिनाइल. 3 फिनाइल ग्रुप आहेत ट्रायफिनाइल मिथाइल फ्री रॅडिकल. पहा इथला जो फ्री रॅडिकल आहे तो फक्त एकाच बेंझिन सोबत कॉन्जुगेशनमध्ये आहे. पहा इथला जो फ्री रॅडिकल आहे तो 2 बेंझिन सोबत कॉन्जुगेशनमध्ये आहे आणि हा जो फ्री रॅडिकल आहे तो 3 बेंझिन सोबत कॉन्जुगेशनमध्ये आहे. म्हणजे सर्वात जास्त आपल्याला रेझोनेटिक स्ट्रक्चर आपल्याला कुठे पाहायला मिळतील तर इथे आपल्याला सर्वात जास्त रेझोनेटिक स्ट्रक्चर पाहायला मिळतील आणि त्यामुळे हा फ्री रॅडिकल कसा आहे मोर स्टेबल आहे. इथे लक्षात पहा हेच पाठीमागं मी तुम्हाला सांगितलं होतं हे कसं लिहितात पहा तर हेच अजून असं लिहितात. पहा हा सी वरती आहे डॉट. ह्या सीला काय अटॅच आहेत 3 फिनाइल अटॅच आहेत त्यामुळे हे ब्रॅकेटमध्ये असं लिहितात C6H5. ब्रॅकेटमध्ये काय लिहितात C6H5. टोटल किती आहेत 3 आहेत. दिस इज कॉल्ड ट्रायफिनाइल मिथाइल फ्री रॅडिकल. हे कसं लिहिणार पहा C6H5 किती आहेत 2 आहेत ट्वाईस. पुढे आहे CH आणि ह्या C वरती आहे सिंगल डॉट. हे कसं लिहिणार C6H5 सिंगल बॉन्ड CH2. इथे लक्षात ट्रायफिनाइल मिथाइल फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल. नोट डाऊन. हां झालं सर्वांचं नोट डाऊन करून. तर आपण काय करूया एक जनरल स्टॅबिलिटी ऑर्डर लिहूया आपण. हां आपण इथं न्यू पॉईंट लिहितो आहे जनरल स्टॅबिलिटी ऑर्डर. जनरल स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ फ्री रॅडिकल. जनरल स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ फ्री रॅडिकल. विच फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल ट्रायफिनाइल C6H5 थ्राइस C. ट्रायफिनाइल मिथाइल फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल दॅन डायफिनाइल मिथाइल फ्री रॅडिकल. डायफिनाइल मिथाइल फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल दॅन बेंझाईल C6H5 CH2. बेंझाईल फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल दॅन अलाइल फ्री रॅडिकल CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 डॉट. अलाइल फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल दॅन टर्शरी ब्युटाइल फ्री रॅडिकल. टर्शरी ब्युटाइल फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल दॅन isopropyl free radical, that is 2 degree free radical. This is 3 degree free radical. This is 2 degree free radical is more stable than 1 degree free radical is more stable than methyl free radical is more stable than CH2 double bond CH dot, and this is called phenyl free radical. पहा डबली बॉन्डेड कार्बनटमवरती पहा हा कोणता कार्बनटम आहे डबली बॉन्डेड कार्बनटम आहे. हा कार्बनटम डबल बॉन्ड अटॅच आहे. दिस इज कॉल्ड डबली बॉन्डेड कार्बनटम. आणि डबली बॉन्डेड कार्बनटमवरती जर समजा सिंगल डॉट असेल तर त्याला आपण काय म्हणतो फिनाइल फ्री रॅडिकल. दिस इज कॉल्ड फिनाइल. CH2 डबल बॉन्ड CH याला काय म्हणायचं फिनाइल आणि C वरती डॉट आहे त्यामुळे आपण याला काय म्हणायचं फिनाइल फ्री रॅडिकल. दिस इज दी जनरल स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ फ्री रॅडिकल. नोट डाऊन करा हे. आपण काय याच्यावरती क्वेश्चन्स पाहूया. हां याच्यावरती आपण 2 क्वेश्चन घेतोय स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकलवरती.
तर याच्यामध्ये आपण फर्स्ट क्वेश्चन कोणता घेतला आहे पहा, द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ फॉलोविंग फ्री रॅडिकल्स इज. तर हे जे आपल्याला 4 फ्री रॅडिकल दिलेत त्यांचे आपल्याला काय विचारले, डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ फॉलोविंग फ्री रॅडिकल. कोणती ऑर्डर विचारले, डिक्रीजिंग ऑर्डर. तर तुम्हाला 4ही ऑप्शनमध्ये कोणती ऑर्डर दिलेली आहे, डिक्रीजिंग ऑर्डर दिलेली आहे. पहा, विच फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल. डिक्रीजिंग ऑर्डर दिले याचा अर्थ तुम्ही फर्स्ट असा फ्री रॅडिकल शोधायचा की जो मोर स्टेबल आहे. आलं लक्षात. तर या 4हीमध्ये मोर स्टेबल कोणता, तर याच्यामध्ये आपण फर्स्ट बघूया. हां, दिस इज बेन्झाइल फ्री रॅडिकल. हे सर्वच बेन्झाइल फ्री रॅडिकल आहेत. फक्त इथं पॅरा पोर्शनला काही अटॅच नाही आहे. इथं पॅरा पोर्शनला NO2 ग्रुप आहे, इथे पॅरा पोर्शनला मिथाइल ग्रुप आहे आणि इथे पॅरा पोर्शनला Cl आहे. मला सांगा हा जो NO2 ग्रुप आहे तो NO2 ग्रुप कोणता इफेक्ट दाखवतो, तर -M आणि -I असे दोन इफेक्ट दाखवतो. -M आणि -I पण स्ट्रॉंग कोणता आहे, डॉमिनंट कोणता आहे, -M. त्यामुळे इथे आपण -I काय करतोय, निग्लेक्ट करतोय. म्हणजे NO2चा ओव्हरऑल इफेक्ट कोणता आहे, -M. तर तुम्हाला पाठ्यमा आपण स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटांमध्ये पण हे सर्व आपण डिटेलमध्ये घेतलेलं आहे. त्यावेळेस पण तुम्हाला सांगितलेलं आहे -M आणि +M इफेक्ट याचा एक सेपरेट व्हिडिओ आहे. तो जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की कोणता इफेक्ट कोणता ग्रुप दाखवतो. आलं लक्षात. पुढे CH3. हां, इथे काय आहे, बेन्झरिंगला अल्काइल ग्रुप पाठायचे, मिथाइल ग्रुप पाठायचे आणि बेन्झरिंगला जर अल्काइल ग्रुप पाठायचा असेल तर हे नेहमी कोणता इफेक्ट दाखवतात, +H हायपर कॉन्जुगेशन. इथे बेन्झरिंगला काय अटॅच आहे, हॅलोजन. हॅलोजन नेहमी कोणता इफेक्ट दाखवतो, -I इफेक्ट दाखवतो. स्टार्टिंगला आपण एक स्टॅबिलिटी ऑर्डर लिहिली होती पहा. स्टॅबिलिटी ऑर्डर, विच फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल, +M फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल दॅन +H दॅन +I दॅन रेफरन्स दॅन -I दॅन -H दॅन -M. दिस इज दी स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ फ्री रॅडिकल. आता याच्यामध्ये इथे -M इफेक्ट आहे, इथे +H आहे, इथे -I आहे आणि इथे पॅरा पोर्शनला कोणताही ग्रुप अटॅच नाही आहे. म्हणजे हा आपण काय घेऊ शकतो, रेफरन्स. तर हा काय आपला रेफरन्स आहे. सांग विच फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल, +M वाला मोर स्टेबल. +M वाला आहे का, इथे नाही आहे. मग +M नंतर कुठे द्यायचं, +H. तर इथे +H वाला आहे म्हणजे कोणता, थर्ड फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल. मग थर्ड फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल असं आपल्याला 2 ऑप्शनमध्ये दिलेलं आहे, B आणि C. पहा, +H नंतर काय येणार, +I आहे का कुठे, इथे नाही आहे. पुढे जाऊया आपण रेफरन्स. मग थर्ड नंतर मोर स्टेबल कोण असेल, रेफरन्सवाला मोर स्टेबल असेल. म्हणजे थर्ड नंतर काय येणार, 1 येणार. थर्ड नंतर 1 परत 2 ऑप्शनमध्ये P आणि C मध्ये. पुढे रेफरन्स नंतर आपण कोणाकडे जाणार, -I वाला मोर स्टेबल असणार आहे. ओके. तर -I वाला आहे तर कोणता, 4. म्हणजे थर्ड मोर स्टेबल, सेकंड नंबरला हा मोर स्टेबल आहे आणि थर्ड नंबरला हा फोर्थ मोर स्टेबल आहे. आणि लास्ट काय येणार मग सांगा, 2 येणार. -M वाला कसा आहे, लेस स्टेबल आहे आणि त्यामुळे कोणता ऑप्शन करेक्ट आहे, B ऑप्शन इज करेक्ट. पुढे क्वेश्चन नंबर 2, द करेक्ट स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ फॉलोइंग फ्री रॅडिकल्स इज. हे जे फ्री रॅडिकल दिलेत यांची स्टॅबिलिटी ऑर्डर सर्व बेन्झाइल फ्री रॅडिकल आहेत. सांग इथे पॅरा पोर्शनला काटायचं, मिथाइल ग्रुप पाठायचे, मिथाइल ग्रुप अल्काइल ग्रुप पाठायचा असेल तर कुठला इफेक्ट आहे, +H. इथे सांगा बेन्झरिंगला जो ॲटम अटॅच आहे ऑक्सिजन त्याच्यावरती काय आहेत, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत आणि लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असल्यामुळं इथे आपल्याला कोणता इफेक्ट पाहायला मिळतो, +M. इथे परत ऑक्सिजन ॲटम होते काय, लोन पेअर. म्हणजे इथे पण काय आहे, +M आहे. इथे पहा इथे काय आहे, -I आहे. स्टॅबिलिटी ऑर्डर काय, +M वाला मोर स्टेबल असतो. आता इथं 2 ठिकाणी +M आहे, सेकंडमध्ये पण +M आहे आणि थर्डमध्ये पण +M आहे. मग कोणता फ्री रॅडिकल मोर स्टेबल आहे, सेकंड फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल और थर्ड फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल. तर आपल्याला माहिती आहे OHचा +M इफेक्ट हा OCH3च्या +M इफेक्टपेक्षा जास्त आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर +M इफेक्ट ऑर्डर आपण लिहून दिलेली आहे. तर याच्यामध्ये +M इफेक्ट हा OHचा OCH3पेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे याचा +M सर्वात जास्त आहे.
म्हणजे ॲज कम्पेअर टू OH अँड OCH3 OHचा प्लस एम इफेक्ट जास्त आहे दॅन OCH3 आणि त्यामुळे याची स्टॅबिलिटी सर्वात जास्त असेल कारण याचा प्लस एम जास्त. म्हणजे सेकंड इज मोर स्टेबल. सेकंड इज मोर स्टेबल सी आणि डी मध्ये दिले. सेकंड नंतर काय ना थर्ड, कारण थर्डमध्ये पण काय आहे प्लस एम आहे. सेकंड नंतर काय ना थर्ड, परत दोन ऑप्शनमध्ये सी आणि डी. पहा प्लस एमवाले मोर स्टेबल, फर्स्ट सेकंड इज मोर स्टेबल, त्यानंतर थर्ड मोर स्टेबल आणि त्यानंतर काय येणार पाहता येतं प्लस एचवाला येणार ना. प्लस एम नंतर काय प्लस एच म्हणजे काय येणार पहा 2 3 त्यानंतर काय येणार 1 येणार 2 3 1 आणि शेवटी काय येणार 4. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे सी ऑप्शन इज करेक्ट. येते सरांच्या लक्षात. तर तुम्हाला बेंझिनला जो पण ग्रुप किंवा जो पण ॲटम अटॅच आहे ना त्याला कोणता इफेक्ट पाहायला मिळतो, तो कोणता इफेक्ट असतो ते तुम्हाला जर समजलं तर स्टॅबिलिटी ऑर्डर डिसाईड करण्याची काही अवघड नाही आहे. आलं लक्षात आहे. तर हे नोट डाऊन करा. पहा एक प्रिव्हियस एक क्वेश्चन आहे की जो आपल्याला IIT 2006 हा क्वेश्चन आपल्याला विचारला आहे. पहा तो क्वेश्चन कोणता आहे पहा, द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ द फॉलोविंग फ्री रॅडिकल्स इज. IIT 2006 आपल्याला हा क्वेश्चन विचारला आहे. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ द फॉलोविंग फ्री रॅडिकल्स. कोणती ऑर्डर करेक्ट आहे सॉल्व करता येतो का बघा. एकदम इझी क्वेश्चन विचारला होता IIT 2006 बघा सॉल्व करता येतो का. हां चारही ऑप्शन्समध्ये तुम्हाला तेच फ्री रॅडिकल दिलेत, फक्त त्यांची सिक्वेन्स फक्त चेंज केलेला आहे. येते लक्षात. कोणता ऑप्शन करेक्ट आहे. आला आन्सर बी ऑप्शन इज करेक्ट. वाय बी ऑप्शन इज करेक्ट. दिस इज 2 डिग्री फ्री रॅडिकल. येते लक्षात. हा कोणता आहे सिम्पली 2 डिग्री फ्री रॅडिकल. हा कोणता आहे 3 डिग्री फ्री रॅडिकल. 3 डिग्री फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल दॅन 2 डिग्री फ्री रॅडिकल. हा कोणता आहे डायफिनाइल मिथाइल फ्री रॅडिकल. हा कोणता आहे डायफिनाइल मिथाइल फ्री रॅडिकल. आणि हा कोणता आहे ट्रायफिनाइल मिथाइल फ्री रॅडिकल. इथे काय पहा इथे रेझोनन्स आहे, इथे पण काय आहे रेझोनन्स आहे. तर इथे काय आहे रेझोनन्स, इथे काय आहे रेझोनन्स आहे, इथे हायपर कॉन्जुगेशन आहे, इथेही हायपर कॉन्जुगेशन आहे. पहा इथे हा फ्री रॅडिकल 3 बेंझिन रिंगसोबत कॉन्जुगेशनमध्ये आहे त्यामुळे हा मोस्ट स्टेबल आहे. त्यानंतर हा मोर स्टेबल येईल कारण इथे फ्री रॅडिकल हा 2 बेंझिन रिंगसोबत कॉन्जुगेशनमध्ये आहे. 2 बेंझिन रिंगसोबत तो रेझोनन्स करतो आहे. इथे सिम्पली काय आहे 3 डिग्री फ्री रॅडिकल आहे आणि इथे सिम्पली कोणता आहे 2 डिग्री फ्री रॅडिकल आहे. त्यामुळे हा फ्री रॅडिकल मोस्ट स्टेबल असेल आणि हा फ्री रॅडिकल लिस्ट स्टेबल असेल. आलं लक्षात. तर एकदम सिम्पल क्वेश्चन आपल्याला IIT 2006 विचारला होता. नोट डाऊन. इथे तुम्हाला स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकलवरती होमवर्क दिलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन दिलेले आहेत. याच्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट कोणता आहे राईट दी डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ फॉलोविंग फ्री रॅडिकल्स. तरी तुम्हाला खाली 4 फ्री रॅडिकल दिलेत अलाइल मिथाइल बेन्झाइल आणि फिनाइल. तर यांची तुम्हाला कोणती ऑर्डर लिहायची आहे. तर इथं तुम्हाला स्पेसिफिक ऑर्डर विचारले कोणती डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ फॉलोविंग फ्री रॅडिकल. तर यांची डिक्रीजिंग ऑर्डर लिहायची आहे. क्वेश्चन नंबर 2 काय राईट दी स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ फॉलोविंग फ्री रॅडिकल्स. तर तुम्हाला खाली हे 4 बेंझाइल फ्री रॅडिकल दिलेत, फक्त पॅरा पोझिशनला वेगवेगळे ग्रुप अटॅच केलेले आहेत. तर यांची तुम्हाला काय लिहायची आहे स्टॅबिलिटी ऑर्डर लिहायची आहे. कोणती स्टॅबिलिटी ऑर्डर लिहायची दोन्ही लिहा, इन्क्रीजिंग ऑर्डर पण लिहा आणि डिक्रीजिंग ऑर्डर पण लिहा. ठीक आहे. तर इथे आपण सेकंड रिएक्शन इंटरमिडिएट कंप्लीट केलं कोणता फ्री रॅडिकल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.